मित्रांनो नमस्कार. सगळ्यांचं म्हणणं आहे की काल रात्रीपासून उबेरने पण रेट पाडले आणि पहिले पाडे पुन्हा 55 झालेत. तोंडापाशी आलेला घास आपला आता पूर्णपणे खाली पडलेला आहे. जे 2 दिवस घडलं ते पुढे पण घडू शकत होतो, पण आपण कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडलो आणि काय झालं हे तुम्हाला मी काल रात्रीच सांगितलं. संधी पुन्हा येईल का, तर ती आणण्याची धमक 100% आपल्या IGF कॅब संघटनेमध्ये आहे. काल आपण संधी निर्माण करू शकलो तर याच्या पुढे सुद्धा आपण 100% संधी निर्माण करू शकू. आणि मला आपल्या सगळ्या शिकदारांवरती, जे आपले सगळे पदाधिकारी जमले त्यांच्यावरती, जे येऊ शकले नाही आजच्या मीटिंगला त्यांच्यावरती पण 100% विश्वास आहे. पण संधी जर का पुन्हा आपण खेचून आणली तर यावेळेस जशी आपण मागच्या 2 दिवसामध्ये मॅच हरलो ती यावेळेस हारता कामा नये. यावेळेस 100% एकी जी आपल्याला मागच्या 2 दिवसामध्ये नाही आणता आली ती यावेळेस आपल्याला 100% एकी निर्माण करावी लागेल. आणि त्यासाठी जेव्हा केव्हा संधी येईल ती संधी येईपर्यंत 100% एकी आपल्या IGF कॅब संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक कॅब चालकाला आपल्या मोहिमेशी, आपल्या संघटनेशी जोडणं ही तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही स्वातंत्र्यपूर्व काळातली घोषणा आहे. आज आपल्याकडे संविधान आहे. तुम मुझे एकी दो मैं तुम्हें रेट दूंगा हे मी खात्रीपूर्वक म्हणू शकतो, कारण की संविधान या देशात लागू आहे, ते काम करतंय. तुम्हाला सगळ्यांना फक्त एक व्हायचंय. सगळ्यांनी हा अनुभव स्वतः प्रत्यक्षात तुमच्या मोबाईलवर घेतला, वाढलेले रेट बघितले ना. नुसते धतिंग करत नाही ना कॅमेरा समोर येऊन. मी एकाने वाढवलेले बघितले, त्या रेटवरती 2 दिवस पैसे कमवून बघितले. दुसऱ्यांची फाटलेली बघितली, त्याचे सगळ्यांना कॉल आले ना, भैया रात से या कल सुबह से देंगे, जाओ मत हमको छोड़ के, आले ना. याचा अर्थ IGF कॅब संघटना ही एकमेव कॅब संघटना आहे की जी काम करू शकते, जिच्यात धमक आहे. हजारो करोडच्या कंपन्यांना सरळ करण्याची, कायद्यामध्ये काम करायला लावायची. परवाची जी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याची दखल सर्व प्रमुख माध्यमांनी घेतली आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की जर का तुम्हीच अशा प्रकारे सुस्तावलेले असताल, तुमच्या कार्यात कसूर करत असताल तर कॅब चालकांनी, रिक्षा चालकांनी ओनली मीटर मोहीम वापरण्यात काही चुकीचं नाहीये. हे परवाचे आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांना विथ प्रूफ दाखवून दिलं. त्याचे व्हिडिओज आपण आता टाकू, तेव्हा वेळ भेटला नाही. पण आपली जी हक्काची बाजू आहे ती आपण जोरकसपणे, सुशिक्षितपणे, सायंटिफिकली सगळ्या जनतेसमोर मांडली. त्या मांडण्यामुळे मागच्या 2 दिवसात रेट दिसले, पण आपण कमी पडलो. आपण 100% जे रेट देत नाहीत त्यांच्यावरती प्रेशर आणू शकलो नाही. त्यांनी काल रात्री ऍक्टिंग केली. काही लोकांचं म्हणणं आहे की अजून रॅपिडोवरती रेट दिसत आहेत, आहे का? काहींचं म्हणणं आहे की नाही दिसत आहेत. तर सगळ्यांना आव्हान करतोय की ज्यांना 18.75च्या पुढे रेट मिळत आहेत त्यांनी ते रॅपिडोचे आता आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्क्रीनशॉट टाका. ज्यांना मिळत नाहीये त्यांनी पण टाका. आणि फक्त स्क्रीनशॉट टाकू नका, रॅपिडोवर रेट मिळतंय की नाही हे लिहून पण टाका, म्हणजे आम्हाला त्या प्रकारचे स्क्रीनशॉट चेक करता येतील. रॅपिडो जर का रेट देत असेल तर आपण आज रात्रीपर्यंत पुढचा निर्णय घेऊ. रॅपिडो जर का फक्त ऍक्टिंग केली असेल, जी त्यांनी मुंबईत पण केली, त्या कंपनीने आजपर्यंत खोटंच बोललेलं आहे आणि खोट्याच्या जीवावरतीच तुमच्या गळ्यात बाईक टॅक्सीचा पट्टा घालून सुद्धा आज आपणच रॅपिडो वापरतो ही त्यांनी परिस्थिती त्यांच्या खोट्यावरती तयार केली आहे. पण ठीक आहे, आता आपण पुन्हा सगळे ट्रान्सपरंटली, पारदर्शकपणे चेक करू. तुम्हीच सांगा कमेंटमध्ये, रॅपिडो आता 18.75चा वरचा रेट देते आहे का नाही. देत असेल तर तात्पुरते का होईना रॅपिडो आपली, देत नसेल तर आपलं कोणच नाही. उद्यापासून पुन्हा ओनली मीटर मोहिमेची सुरुवात. तर आज तुम्ही सगळ्यांनी कमेंट्समध्ये मला सांगा अख्ख्या पुण्यातल्या लोकांना की रेट मिळतात का नाही. मिळत असतील तर आपण पुढचा निर्णय घेऊ. रॅपिडोला आणि ओलाला आपण सांगितलं होतं की तुम्ही फक्त रेट तात्पुरते सर्ज न देता तुम्ही RTOला पण हे लिहून दिलं पाहिजे की आम्ही याच्या पुढे गव्हर्नमेंट रेटचं पालन करू. 2 दिवसामध्ये आपल्याला तात्पुरते 2 दिवस रेट मिळाले असले तरी सगळं वाईट झालं असं नाही. एक गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी प्रूफ झाली की रेटचा नालायकपणा या कंपन्याच करतात. कंपनी ठरवलं तर ते एका तासात रेट देऊ शकतात आणि कंपन्या रेट देत नसल्यामुळे आपल्याला ओनली मीटर मोहीम राबवावी लागतीये. हे काल प्रूफ झालं. हे आपण जगासमोर प्रूफ करून दाखवलं की सुद्धा आपल्याकडे एक मोठी उपलब्धी आहे. कालपर्यंत हे 3 जण हात वर करत होते, एकमेकांकडे बोट दाखवत होते, पण आज हे 3ही म्हणू शकत नाही की आम्ही रेट देऊ शकत नाही. हे रेट देऊ शकतात, मुद्दामून देत नाहीयेत. हे पुन्हा एकदा आपण जगासमोर आणलं. आज त्या प्रकारे आपण प्रेस नोट पण दिले आहेत. तुम्हाला उद्या परवाच्या पेपरमध्ये दिसेलच. आज रात्रीपर्यंत वाट बघू. जर का रॅपिडो रेट देत असेल तर ठीक, नसेल देत तर उद्यापासून ओनली मीटर मोहीम पुन्हा चालू करू. आणि ही संधी तुम्हाला पुन्हा आणून त्याची जबाबदारी माझी. फक्त तोपर्यंत 100% एकी करण्याची जबाबदारी तुमची. अशी आशा करतो की तुम्ही पुन्हा असे गाफील राहणार नाही. सगळे एकत्र येतील. जे लोकांनी केलं बंद, असं नाही की तुमच्यातल्या लोकांनी केलं नाही, अनेकांनी केलं. 50-60% लोकांनी बंद केल्याशिवाय कंपनीने ते जे मेसेज सोडायला लागले ते सोडले नसते रॅपिडोनी. याचा अर्थ 30,000 लोकांनी आपण सांगितलेलं ऐकलं, पण फक्त 30,000 लोकांनी सांगून चालणार नाही.
20-25 हजार उरलेल्या लोकांनी पण ऐकणं गरजेचं आहे. त्यांनी ऐकलं, ते एकत्र आले तर कंपनी नुसती धतिंग करू शकते. त्यांना खरोखर रेट द्यावे लागतील. ती एकी आपल्याला निर्माण करायची आहे. आणि त्याचप्रमाणे आपली एकी तोडण्यासाठी जे प्रयत्न करतायत, जे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्यांना या कंपन्यांनी सुपारी दिली आहे, त्यांची थोबाडं बंद करण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे. मी आशा करतो दोन्ही काम तुमच्याकडनं अत्यंत योग्य होतील आणि पुढची लढाई, जो आपण कालचा थोडक्यात पडलेला घास आहे, तो जो पुन्हा आपल्या आयुष्यात येईल तेव्हा आपण तो एकदम मजबूतीने घट्ट पकडून ठेवू की म्हातारे होईपर्यंत तुम्हाला तुमच्या हक्काचे दर मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोस्तों, अगर आपको ये वीडियो देख के थोड़ा भी अगर जानकारी आपको ऐसा लगता है कि मैंने दिया है, इन्फॉर्मेशन आप तक मिली है, तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लोगों तक शेयर करो. अपना ओपिनियन इस कमेंट बॉक्स में आप ज़रूर छोड़ो. अगर आपको अच्छा लगता है मेरा चैनल, अगर मैं सही जानकारी देता हूं, तो इस चैनल को आप फॉलो करके रखो. धन्यवाद.